कोकणची भूमी, जिथे प्रत्येक वळणावर एक नवीन गोष्ट लपलेली असते. समुद्राची गाज, मंदिराची शांतता आणि इतिहासाच्या पाऊलखुणा. असंच एक सर्व परिचित ठिकाण म्हणजे गणपतीपुळे. गणपतीपुळे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतं स्वयंभू श्री गणपतीचं मंदिर आणि मंदिराच्या अगदी समोर असणारा सुंदर समुद्रकिनारा. पण गणपतीपुळ्याच्या आजूबाजूला सुद्धा अशी काही ठिकाणे आहेत जे आपल्या नजरेतून सुटतात. आज आपण अशाच काही सुंदर ठिकाणांना भेट देणार आहोत, जिथे इतिहास आहे, श्रद्धा आहे आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य आहे. चला तर मग सुरुवात करूया या सुंदर प्रवासाला. तर आपल्या ह्या प्रवासातलं सर्वात पहिलं ठिकाण आहे मराठी साहित्यातील एका महान कवीच्या स्मृती जपणारं ठिकाण. ते म्हणजे कवी केशवसूत स्मारक. गणपतीपुळ्यापासून अवघ्या 2 किलोमीटरवर असणाऱ्या मालगुण गावात हे ठिकाण आहे. मराठी काव्याचे जनक मानले जाणारे कवी केशवसूत यांचं हे जन्मस्थान. तुतारी सारख्या कवितेतून मराठी मनाला जाग करणारे हे कवी इथेच जन्मले आणि वाढले सुद्धा. इथे उभारलेलं हे स्मारक फक्त इमारत नाही, तर मराठी साहित्याचा एक जिवंत दस्तऐवजच आहे. जर तुम्हाला मराठी साहित्याची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्या बकेट लिस्ट मध्ये नक्की असायला हवं. कवी केशवसूत स्मारक बघून झाल्यानंतर आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. आपल्या ह्या प्रवासातलं दुसरं ठिकाण आहे कर्हाटेश्वर मंदिर. निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे शिव मंदिर आपल्या शांत आणि पवित्र वातावरणासाठी ओळखलं जातं. मंदिरात दर्शन घेण्याच्या अगोदर पायऱ्यांच्या खाली असलेल्या गोमुख तीर्थावरून हातपाय धुवूनच मगच आपण दर्शनाला जाऊ शकतो. सो आम्ही आता तिकडेच प्रथम चाललो आहोत. इथे आल्यानंतर हा समोर दिसणारा सुंदर नजारा फक्त पाहतच राहावं असं वाटत होतं. समोर जे तुम्हाला दिसत ते आहे गोमुख. तिथे आपण हातपाय वगैरे धुवून मग मंदिरात जाऊ शकतो.
मंदिरात जाण्याच्या अगोदर आपल्याला सर्वात प्रथम श्री गणेशाचं मंदिर लागतं. तिथे दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आपण पुढे जातो. तर हे आहे समुद्राच्या साक्षीने उभं असलेलं प्राचीन शिव मंदिर. गर्दीपासून दूर हे मंदिर तुम्हाला खऱ्या अर्थाने शांतता अनुभवायला मदत करतं. हे ठिकाण म्हणजे श्रद्धा आणि निसर्ग दोन्हींचा सुंदर संग. कराडेश्वर मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही निघालो मग आमच्या तिसऱ्या ठिकाणाकडे, ते म्हणजे जयगड फोर्ट. समुद्रावर नजर ठेवून उभा असलेला हा भव्य किल्ला, जिथे इतिहास आणि निसर्ग एकत्र भेटतात. गणपतीपुळेपासून हा किल्ला साधारण 14 किलोमीटर वरती आहे. हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीने बांधला आणि नंतर तो अनेक सत्तांतरांचा साक्षीदार राहिला. आजही या भिंती त्या काळातल्या शौर्याची गोष्ट सांगतात. किल्ल्याच्या आत हे एक छोटं गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. आणि समोर एक मंदिर आहे, ते बघूया कुठलं आहे. इथे सर मंदिर कराडेश्वर मंदिर. आणि आता आम्ही आलो जयगड फोर्ट. आणि तुम्ही बघताय इथे आपण गणपतीचं दर्शन घेतलं. आणि विरान फोर्ट आहे, म्हणजे तटबंदीच चांगली आहे, म्हणजे फिरण्यासाठी तटबंदी तुम्ही बघू शकता. या किल्ल्यावरून दिसणारं शास्त्री नदी आणि समुद्राचं दृश्य खरंच शब्दांच्या पलीकडचं आहे. सुद्धा जर गणपतीपुळ्याला येण्याचा प्लॅन करताय तर त्याच्या आजूबाजूलाच फक्त काही अंतरावरती हे आहेत, जसं की पहिल्यांदा आपण गेलो कराडेश्वर मंदिर, त्यानंतर आता जयगड फोर्ट, आणि सर्वात पहिल्यांदा आपण गेलो कवी केशव स्मारक, आणि अजून आपल्याला जायचं आहे जयविनायक मंदिर. त्यामुळे नक्की या इकडे व्हिजिट करा. जाऊया आपण थोडंसं इकडे. हा संपूर्ण किल्ला असा आहे.
तर आता आपण जाणार आहोत रिटर्न. जयगड फोर्ट बघून झाल्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे, ते म्हणजे जयविनायक मंदिर. फायनली वी आर ॲट जयविनायक मंदिर. वाव, खूप सुंदर. एवढा सुंदर परिसर आहे ना, म्हणजे बाजूला एकदम पूर्ण हिरवाई आणि मधून असा एक हा रोड चाललाय तिकडे मंदिराकडे. खूप छान एकदम. हे बघा ना, झाडांचं स्वस्तिक बनवलंय इथे. त्यानंतर इथे ओम सुद्धा बनवलंय. खूप सुंदर. हे बघा कसं एकदम मस्त बनवलंय, एकदम भारी. आणि समोर अजून एक स्वस्तिक आहे. छान एकदम. मंदिराकडे जाण्याचा मार्गच एवढा भारी आहे ना, की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. गणपतीपुळेपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेले हे मंदिर 2003 मध्ये उभारण्यात आले. मंदिराची पॅगोडा शैलीतील भव्य वास्तू, स्वच्छ परिसर आणि चोहोबाजूंनी पसरलेली हिरवाई पहिल्याच क्षणी मन जिंकून घेते. इथे असलेली श्री गणेशाची मूर्ती ही पितळेची आहे आणि तिचे दर्शन घेताना मन आपोआपच स्थिर होते आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. मंदिराच्या बाहेर 6 फूट हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे. ती सुद्धा खूपच विलक्षण आहे. मस्त प्लेस आहे इकडे बघायचं. छान. एकदा तरी असलो मी नाही बस. आता आम्ही जाणार आहोत आमच्या पुढच्या ठिकाणाकडे, ते म्हणजे उंडी बीच. आणि हा जो समोर दिसतोय तो आहे उंडी बीच. सो आम्ही इथे थोडंसं थांबलेलो आहे. हा आहे उंडी बीच. गणपतीपुळे ते जयगड हा जो परिसर आहे ना, म्हणजे हा जो रोड आहे, या रोडवरून तुम्हाला जाताना खूप सारे रोड लगतच बीचेस आहेत. सो तुम्हाला जो आवडेल तिथे तुम्ही थांबू शकता आणि बीचचा आनंद घेऊ शकता. सो त्यापैकीच हा एक उंडी बीच आहे आणि आम्ही आता जातानाच तिथे थांबलोय आणि खूप मस्त नजारा आहे. आणि काही काही जे बीचेस असतात ना, म्हणजे ते बीचवरती जाण्यापेक्षा आहे ना, असे समोरून किंवा बघायलाच फक्त मस्त वाटतं. जसं की आरेवारी बीच आहे, जो अगदी टॉपवरून तुम्ही मस्तपैकी बघू शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. कुंडी बीच हा त्यापैकीच एक आहे आणि आम्ही सुद्धा इथे बसतोय आणि जस्ट आम्ही तो जो व्ह्यू आहे आणि जो काही नजारा आहे, तो आवाज होतो, त्याचा आम्ही हा आनंद घेतोय.
आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत आमच्या ह्या प्रवासातलं शेवटचं ठिकाण, ते म्हणजे आरे वारे. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर किनारी रस्त्यांपैकी एक असलेला हा परिसर आणि अर्थातच आरेवारे बीच. खूपच सुंदर असा हा परिसर. हे आहे आमचं शेवटचं ठिकाण. तर आता आम्ही आहोत जो प्रसिद्ध आहे रत्नागिरीमध्ये गणपतीपुळ्याच्या अगदी जवळ, तो म्हणजे आरेवारे बीच. खूप एन्जॉय करतात. जर तुम्ही गणपतीपुळ्याला येणार असाल तर फक्त मंदिर पाहून परत जाऊ नका. या आसपासची ही सुंदर ठिकाणं तुमचा प्रवास आणखी संस्मरणीय बनवतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच सुंदर प्रवासांसाठी ट्रॅव्हल विथ मूक्स नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रवासात. तोपर्यंत बाय.